पण धर्मराजाच्या पायावर पडून अर्जुन हमका खूप 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 रडायला लागलेला आहे. म्हणे दादा, कृष्णाने फसवलं आपल्याला, माधवाने फसवलं आपल्याला. अरे काय झालं, तो सोडून गेला आपल्याला फसवून न सांगता तो निघून गेला दादा. आता आपलं काही उरलेलं नाहीये. सगळं काही आपलं होतं ना, तो केवळ केवळ कृष्ण होता, केवळ तो केशव होता रे. अरे माझी शक्ती, माझं गांडीव धनुष्य, माझे बाण, माझी सगळी जी काही शक्ती होती ती सगळं कृष्ण होता रे. आपले हे सगळं ऐश्वर हे सगळं कृष्णामुळे आहे, केशवामुळे आहे. कारण तुला सांगू का, तिथून मी जेव्हा येत होतो तर साध्या साध्या लोकांनी मला हरवलं रे. म्हणजे माझी शक्ती क्षीण झाली, कारण केशव नाहीये. दादा आपल्याला आता जायचंय. आपला केशव आपल्या समोर नाहीये, आपल्या सोबत नाहीये, आपला कृष्ण आपल्या बरोबर नाहीये. त्यामुळे आपल्याला सुद्धा आता राहण्याची इथे कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे तू चल, आता आपल्यालाही जायचंय. आणि अशा प्रकारे या लोकांनी त्या राज्याचा त्याग करायचं ठरवलं आणि परीक्षित जो उत्तरेचा पुत्र आहे त्याला गादीवर बसवलं, त्याच्यावर राज्य सोपवलं. आणि हे सगळे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, द्रौपदी हे सगळेजण हिमालयात देहत्याग करण्यासाठी निघून गेले. अशा प्रकारे पहिले पांडव आहे ते देहत्यागासाठी निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय.